नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. तुम्ही बघतच असाल की ITBPमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप मस्त मोठी संधी इथे आपल्याला बघायला मिळते. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि गव्हर्नमेंटच्या जागा ITBP म्हणजे इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. सगळ्यांनीच ऐकलंही असेल याच्या आधी, आणि आता आपण त्याच जागा एक्सप्लोर करतोय की विद्यार्थ्यांसाठी याच्यातनं किती चान्सेस आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये इथे आपल्याला किती जागा आहेत. बघा, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी कॉन्स्टेबल पायोनियर ग्रुप C, नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टर ऑफ टू बी परमनंट ITBP इन पे स्केल लाईक 3 to 4 मॅट्रिक्स 21,700 ते 69,100 एवढंच असणारे पेमेंट. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी लायबल टू सर्व एनिवेअर इन इंडिया abroad. The applicants are advised to check their eligibility before applying the ही जी ॲडव्हर्टाईज आहे याला. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायच्या आहे वन बाय वन. कॉन्स्टेबल कारपेंटर, बघा कॉन्स्टेबल कारपेंटरसाठी किती जागा आहेत, तर ओपनच्या टोटल 31 जागा आहेत, SCच्या 4 जागा आहेत, STच्या 2 जागा आहेत, OBC 10 जागा आहेत. टोटल 61 जागा इथे आपल्याला बघायला मिळतात. तर फिमेलसाठी ओपन 5 जागा, SC 1 जागा, ST नाही 1 जागा, OBC 2 आणि टोटल 10. तर अशा टोटल ज्या जागा आहेत त्या टोटल 71 जागा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. तर कारपेंटर प्लंबर, आता कारपेंटर प्लंबर म्हणजे काय, जे की आपलं नळ वगैरे यांचं जे कामं करतात ते प्लंबर. कारपेंटर सुतार मित्रांनो, या सुतारासाठी आपल्याला या जागा आहेत. तर कॉन्स्टेबल प्लंबर मेलच्या टोटल जागा इथे 44 आहेत आणि फिमेलच्या 8 जागा आहेत, म्हणजे टोटल 52 जागा आपल्याला इथे मिळत आहेत. मॅसनच्या जागा इथे आहेत मित्रांनो, टोटल 64 जागा आहेत. आणि इलेक्ट्रिशियनच्या जागा इथे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनच्या जागा आपल्याला 15 जागा आहेत. त्याच्यामध्ये ओपनच्या 7 आहेत आणि OBCच्या 3 आहेत. टोटल 14 आणि 1 महिलांसाठी याच्यात जागा आहे. एलिजिबिलिटी ते पण आपल्याला थोडंसं इथे बघून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतील. बघा, त्यांचं काय म्हणणं आहे की द वॅकन्सी आर टेंटेटिव्ह अँड मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे कमी किंवा जास्त होऊ शकतात विदाऊट एनी प्रायर नोटीस. वॅकन्सी विल बी लिमिटेड अँड इनिशिएटेड थ्रू ITBP रिक्रुटमेंट, दॅट इज वेबसाईट. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. ITBP सर्व्स द राईट टू मेक चेंजेस सिक्वेन्स, म्हणजे ITBPकडे सगळे राईट्स आहेत, ते केव्हा काही करू शकतात. इलिजिबिलिटी काय, 18 ते 23 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे आपल्याला इथे त्यांनी दिलेलं आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे मित्रांनो, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट, म्हणजे 10वी किंवा ITI असं त्यांनी इथे सांगितलेलं. 1 year सर्टिफिकेट कोर्स फ्रॉम द रेकग्नाइज इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे ITI इथेच त्यांनी सांगितलं आहे. कट ऑफ रिलॅक्सेशन म्हणजे काय, तर जे काही त्यांचं वय आहे ते 10/9/2024 त्यांनी सांगितलं आहे की crucial date of determining the age limited will be the closing date of submission of online application, दॅट इज 10/9/2024. म्हणजे 10/9/2024 वय किती पाहिजे, 18 ते 23 वर्ष वय एवढं पाहिजे मित्रांनो. आणि याच्याच नंतर त्यांनी अजून आपल्याला खाली इन्स्ट्रक्शन दिले. ॲप्लिकेशन आपण करणार आहोत ते ऑनलाईन मोडने आपल्याला इथे करता येणार आहे, दुसरा कुठलाही मोड इथे त्यांनी दिलेला नाही. नो ऑफलाईन मोड ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड, म्हणजे ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला तिथे करायचे. याच्यामध्ये पुढची गोष्ट काय आहे तर मित्रांनो, सिलेक्शन कसं होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, द सिलेक्शन प्रोसेस विल बी कन्सिस्ट फिजिकली इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, रिटन एक्झामिनेशन, ट्रेड टेस्ट आणि डिटेल मेडिकल एक्झामिनेशन याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे फिजिकल टेस्ट होणार आहे, त्याच्यानंतर रिटन एक्झामिनेशन होणार आहे आणि नंतर आपलं मेडिकल चेकअप इथे ते करणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे ते तर अशा टोटल 200च्या वर जागा आपल्याला इथे बघायला मिळतात मित्रांनो. आनंदाची बातमी, चांगली जागा आहेत ITBPमध्येच्या विद्यार्थ्यांना संधी आहे, संधी आहे. तर हा फॉर्म भरून घ्या. अजून काही याच्याबद्दल माहिती लागल्यास नक्कीच शेअर करणार आहे, त्यामुळे चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचा बटन देखील ऑन करा. धन्यवाद.